बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धमसला येथे मस्जिदीमध्ये जिलेटिनच्या कांड्या ठेवून स्फोट घडून आणलेला आहे। दोन या संदर्भात आरोपी देखील अटक करण्यात आलेले आहेत। तलवाडा पोलिसांनी कारवाई केलेली आहे। दोन आरोपी देखील अटकेमध्ये आहेत। हे संपूर्ण प्रकार ज्या ठिकाणी घडलाय, ज्या मस्जिदमध्ये घडलाय त्या ठिकाणी मी उभा आहे। हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर बीडमध्ये संतापाची लाट निर्माण झाली, संतापाची लाट पाहायला मिळाली। ज्या पद्धतीने स्टाईल उकरून पडलेल्या आहेत किंवा निघून पडलेल्या आहेत, याच ठिकाणी जिलेटिनच्या कांड्या लावून ब्लास्ट घडून आणल्याचं देखील चित्र समोर आलं होतं। आणि संपूर्ण प्रकार जे आहे ते पाटेच्या सुमारास घडलेल्या ठिकाणी कशा पद्धतीने आपण जे स्टाईल लावण्यात आलं होतं भिंतीला, त्या स्टाईलला कशा पद्धतीने तडे गेलेले आहेत किंवा संपूर्ण खालचा जो प्रकार आहे तो कशा पद्धतीने सगळं स्टाईल जे आहे ते निघून पडलेले आहेत। त्याचबरोबर जे पंखे असतात लावलेले ते पंखे देखील वाकलेले आहेत, त्याचे पाते देखील वाकलेलं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। हा संपूर्ण प्रकार जे आहे ते काल पहाटेच्या सुमारास घडलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण प्रकार घडत असताना या ठिकाणी ज्या जिलेटिनच्या कांड्या असतात, ज्या विहिरीसाठी ब्लास्टसाठी वापरल्या जातात, त्या जिलेटिनच्या कांड्याला संपूर्ण प्रकार जे आहे ते गावातील काही माते फिरून घडून आणलेला आहे। संपूर्ण जे स्टाईलला जे तडे गेलेले आहेत हे संपूर्ण चित्र जे आहेत आपण बघू शकतो कशा पद्धतीने चित्र आहे। वर देखील छताला हे जे काही खालचं सिमेंट असतं ते उडून वर लागलेलं आहे। या ठिकाणी ब्लास्ट घडून आणल्याचं देखील गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे। आणि संतापाची लाट या ठिकाणी निर्माण झालेली आहे। तात्काळ कारवाई करून आणखी काही जे काही आरोपी असतील ते अटक करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे। पोलिसांचा मोठा फौज फाटा सध्याला अर्धमसला या ठिकाणी उपस्थित आहे आणि तात्काळ कारवाई करण्यासाठी देखील मोठे हालचाली देखील वापरण्यात येत आहेत। वरिष्ठ अधिकारी असतील, SP असतील किंवा हाय लेवलचे रँकचे अधिकारी असतील या ठिकाणी येऊन पाहणी करून गेलेले आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सतर्कता देखील आश्वासन जे आहे ते देण्यात येते। त्याचबरोबर पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी शांततेचं आवाहन देखील केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। या ठिकाणी खासदार बजरंग सोनवणे देखील येऊन पाहणी करून गेलेले आहेत। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मध्ये आणखी किती आरोपी समोर येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जे काही आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करावी अशीच मागणी समाज बांधवांकडून होताना पाहायला मिळते। मुंबई तसेच योगेश काशीद, अर्धमसला, बीड।